आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, शासनाने 9 मार्च 2026 रोजी एक GR काढला होता। त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन सुधारित GR काढलेला आहे। त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। यामध्ये किती जनावरांसाठी किती सबसिडी आहे, ओपन कॅटेगरीसाठी किती अनुदान भेटणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी किती अनुदान भेटणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती पुढील भागात सांगणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापासून मिस होणार नाहीत आणि तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत राहतील। मित्रांनो, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही GR डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे। दिनांक 9 मार्च 26 रोजी हा GR प्रसिद्ध झालेला आहे। सुधारित व नवीन योजनानिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे। तर या ठिकाणी 1 नंबरचा जो त्यांनी पर्याय दिला आहे त्यामध्ये 5 दुधाळ गायी किंवा 5 म्हैशी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना अशा या योजनेचे नाव आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तपशील दिलेला आहे, लाभाचे स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे। या ठिकाणी लाभार्थ्यांना 5 दुधाळ गायी किंवा 5 म्हैशी व 3 वर्षांचा विमा तसेच शेड व साधन सामग्री अशा या लाभाचे स्वरूप असणार आहे। आणि लाभार्थी सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व महिला बचत गट हे लाभार्थी असणार आहेत। लाभार्थीचा जो काही निकष असणार आहे तर तो म्हणजे सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी जो OBC, EWS उमेदवार आहे या सर्वांना सामान्य प्रवर्गात धरण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की उतरत्या क्रमाने प्राधान्यक्रम करण्यात येईल। तर या ठिकाणी अत्यल्पभूधारक 1 हेक्टरपर्यंत जमीन असणं गरजेचं आहे आणि अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टरपर्यंत भूधारक आणि वन हक्कधारक महिला बचत गटातील लाभार्थी अनुक्रमांक अ, ब, क मधील वरील घटकामध्ये दिव्यांगासाठी 5% तसेच महिलांना 30% आरक्षण लागू राहील। शिवाय यासाठी जी काही पात्रता आहे ती पात्रता या ठिकाणी दिलेली आहे। 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक, मात्र वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही। 2 नंबरची पात्रता आहे ती म्हणजे पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण। अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील किंवा 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव। मित्रांनो, अशा पद्धतीने याची पात्रता देण्यात आलेली आहे। तर तुम्ही आत्ता जर तुमच्याकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र नसेल तर लाभ घेण्यापूर्वी तुम्ही याचा प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र घेऊन दिलं तरी चालेल। आणि मित्रांनो, या ठिकाणी प्रकल्पाची जी किंमत दिलेली आहे तर ती म्हणजे 5 गायी किंवा म्हैशी 5 लाख रुपये, प्रति गाय किंवा प्रति म्हैस 1 लाख रुपये व विमा रुपये असे मिळून 5,60,180 रुपये। तसेच शेड निर्मितीसाठी 3 लाख रुपये, साधन सामुग्री त्यामध्ये कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, खाद्य पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर 3 kV व इतर साहित्य रुपये 2,75,000। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रकल्पाची एकूण किंमत राहणार आहे ती म्हणजे 11,35,180 रुपये। आणि मित्रांनो, याचं जे अनुदानाचं स्वरूप असणार आहे तर ते म्हणजे सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% म्हणजेच 5,67,590 रुपयाचं अनुदान राहणार आहे। तसेच अनुसूचित जाती व जमाती म्हणजे SC ST प्रवर्गासाठी 75% म्हणजेच 8,51,385 रुपयाचं अनुदान असणार आहे। आणि याचं अनुदान जे तुम्हाला भेटणार आहे ते 2 टप्प्यामध्ये भेटणार आहे। 2 टप्प्यामध्ये देय राहील। एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येईल। तर अशा पद्धतीने हे अनुदान तुम्हाला भेटणार आहे। तर मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे जी राहणार आहेत तर ती म्हणजे स्वतःच्या नावे 7/12 उतारा,
किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा असणं गरजेचं आहे. शिवाय 2 नंबर, वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. 3. पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र हे तुम्हाला देणं बंधनकारक आहे. किंवा स्थानिक पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला दिलं तरी चालेल. किंवा दूध संस्थेस किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा दिलं तरी चालेल. मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावामध्ये असणाऱ्या दूध डेअरीमध्ये किमान 2 वर्ष किंवा त्याहून जास्त त्या डेअरीमध्ये दूध घालताय अशा पद्धतीने तुम्ही जरी त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेतलं तरी तुम्हाला हे प्रमाणपत्र ग्राह्य असणार आहे. तुम्हाला कोणताही कोर्स करण्याची गरज नाहीये. तर मित्रांनो, दिव्यांगांसाठी यूडीडी कार्ड हे गरजेचंच आहे. ज्या महिला बचत गटामधून अर्ज करणार आहेत तर त्यांना बचत गटाचे प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्यासाठी ज्या काही अटी व शर्ती आहेत त्या खालीलप्रमाणे असणार आहेत. तर यामध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या HF जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या गायी किंवा म्हशीची वाटप करण्यात येतील. 2 नंबरची अट असणार आहे तर ती म्हणजे वाटप करावयाची दुधाळ जनावरे ही शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यालेली 2ऱ्या-3ऱ्या वेतातील असावी. 3 नंबर, पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी करावी. 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्याने त्याच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करावी. जर राज्याने उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. आणि 5 नंबरची जी अट असणार आहे तर ती म्हणजे शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्याने करावयाचा आहे. आणि 6 नंबरची अट असणार आहे ती वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षांसाठी विमा उतरवण्यात यावा. 7 नंबरची अट असणार आहे ती म्हणजे योजनेमध्ये वाटप केलेले जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थीस दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरवण्यात येईल. आणि 8 नंबरची जी असणार आहे ते म्हणजे तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याचा शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच जनावरे खरेदी अहवाल, खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्यांचे बँकेचे तपशील, विमा जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांना सादर करावा. आणि 9 नंबरची जी अट असणार आहे तर ती म्हणजे सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त म्हणजे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी डीबीटीद्वारे अनुदान हिस्सा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करावा. 10 नंबरची जी अट असणार आहे तर ती म्हणजे योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्था प्रमुखाने करणे बंधनकारक राहील. शिवाय 11 नंबरची शेवटची जी अट असणार आहे तर ती म्हणजे योजनेच्या अटी शर्तींची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात यावे. अशा पद्धतीने अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, हे झालं गाय म्हशी वाटप. तसेच यामध्ये शेळी मेंढी पालनासाठी सुद्धा योजना आहे. शेळी मेंढी पालनासाठी लाभाचे स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे.
तुम्हाला हवा असेल तुम्ही GR डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवरती क्लिक करून डाउनलोड करून पाहू शकता. शेळी मेंढीसाठी 50+5 शेळी म्हणजे 50 शेळ्या 5 बोकड किंवा 50 मेंढ्या अशा पद्धतीने या योजना असणार आहे. तसेच 3 वर्षाचा विमा असणार आहे. शेड साधन सामुग्री अशा पद्धतीने या लाभाचे स्वरूप असणार आहे. यासाठी सुद्धा लाभार्थी सर्व प्रवर्गातील उमेदवार असणार आहेत. शिवाय अल्पभूधारक महिला बचत गट सेम तेच लाभार्थी असणार आहेत. लाभार्थीचा निकष या ठिकाणी दिलेला आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येईल. सेम जी वर दिलेली अट आहे तीच अट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. दिव्यांगांना 5% व महिलांना 30% आरक्षण राहणार आहे. तर याला सुद्धा पात्रता सेम तीच राहणार आहे. पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण असणे बंधनकारक आहेच किंवा 2 वर्षाचा शेळी मेंढी व्यवसायाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी प्रकल्पाची किंमत या ठिकाणी दिलेली आहे. पशुधन खरेदी प्रति शेळी मेंढी ₹12,000 व बोकड मेंढा ₹15,000 प्रमाणे गटाची किंमत ₹6,75,000 इतकी होते. तसेच 3 वर्षाचा विमा 12.75% अधिक 18% GST ₹1,01,554 अशी होणार आहे. शेड निर्मितीसाठी ₹2,00,000, कडवाकुट्टी यंत्र ₹30,000, सोलर 3 kV ₹1,32,000 अशी एकूण रक्कम जी आहे ₹11,38,554 हा प्रकल्प असणार आहे. आणि यामध्ये सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरी मधल्या उमेदवारांना 50% अनुदान भेटणार आहे. शिवाय मागासवर्गीय मध्ये फक्त 2च कॅटेगरी आहेत, SC आणि ST यांच्यासाठी 75% अनुदान असणार आहे. तर या ठिकाणी अनुदानाचे स्वरूप जे पूर्वी आहेत तेच या ठिकाणी दिलेले आहे. 50%, 75%. तर या ठिकाणी 50%ची रक्कम ₹5,69,277 इतकी होते. तर 75%ने ₹8,53,915 इतकी होते. लाभार्थ्याने शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर 50% देय राहील व उर्वरित 50% अनुदान शेळी मेंढी गट खरेदीनंतर देण्यात येईल. अटी व शर्ती सेम मागच्या वेळेस ज्या आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी अटी शर्ती आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची सर्व GR मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व अटी शर्ती वाचून घेऊ शकता. आणि या ठिकाणी जी तिसरी योजना आहे तर ती म्हणजे कुक्कुट पक्ष्यांचे वाटप. या ठिकाणी अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट किंवा देशी पक्ष्यांचे वाटप असे या योजनेचे नाव आहे. तर यामध्ये लाभाचे स्वरूप जे आहे ते किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एक दिवसीय पक्षी 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च, अर्धबंदिस्त पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम, खाद्य पाणी पुरवठा, भांडी व अंडी ठेवण्याकरिता ट्रे, एग नेक्स्ट, ऑटोमेशन प्रणाली इत्यादी आवश्यक साहित्य, शिवाय सोलर 3 kV इत्यादी लाभाचे स्वरूप असणार आहे. सेम जे पूर्वी जे दिलेले होता निकष तोच निकष या ठिकाणी असणार आहे. तर यासाठी पात्रता ती थोडी वेगळी आहे. किमान 20 गुंठे स्वतःची किंवा किमान 5 वर्षीय भाडेपट्टा असलेली जमीन असणं बंधनकारक आहे. यासाठी पण 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे किंवा व्यवसायाचे शासनमान्य संस्थेतून प्रशिक्षण प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. न घेतल्यास लाभार्थ्यांनी लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील. सेम पात्रता आहे. आणि या ठिकाणी प्रकल्पाची जी किंमत असणार आहे तर किंमत म्हणजे प्रकल्पाची किंमत 6 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागली आहे. त्यामध्ये एक म्हणजे किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एक दिवसीय पक्षी ₹50 प्रतिपक्षी प्रमाणे ₹2,50,000. शिवाय 2 नंबरला आहे ते म्हणजे 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च 3 किलोग्राम प्रतिपक्षी गुणुले 5,000 पक्षी गुणुले ₹30 प्रति किलोग्राम प्रमाणे ₹4,50,000. तसेच 3 नंबरचा असणार आहे अर्धबंदिस्त पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम ₹15,00,000च्या मर्यादेत, खाद्य पाणी पुरवठा, भांडी अंडी ठेवण्याकरिता ट्रे, एग नेक्स्ट, ऑटोमेशन इत्यादी आवश्यक साहित्य ₹6,68,000. तसेच सोलर जे आहे ते 3 किलोवॅटचं सोलर ₹1,32,000 असं या प्रकल्पाचे स्वरूप असणार आहे. शिवाय प्रकल्प एकूण किंमत जी असणार आहे ते ₹30,00,000 प्रकल्प असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.
तर मित्रांनो, यासाठी अनुदानाचे स्वरूप सेम असणार आहे. 50%, 75%. सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% म्हणजे 15 लाख रुपयाचं या ठिकाणी तुम्हाला अनुदान भेटणार आहे. शिवाय अनुसूचित जमातीसाठी 75% म्हणजे 22,50,000 रुपयाचं अनुदान तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे जी असणार आहेत तर ती म्हणजे कुक्कुटपालन व्यवसायातील 2 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे किंवा शासनमान्य संस्थेतून प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र द्यावं लागेल. वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतारावर इतर अधिकार मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. दिव्यांगांसाठी UDID, बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र, प्रकल्पासाठी कर्ज मंजुरी सहमती इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणारे कुक्कुट पक्षी हे वार्षिक किमान 200 अंडी उत्पादन देणारे असावे. देशी पक्षी पात्र लाभार्थ्याने त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 2 महिन्याच्या आत लाभार्थ्याने कुक्कुटपालनासाठी शेडची उभारणी करावी लागणार आहे. तदनंतर 1 महिन्याच्या कालावधीत पक्षी, खाद्य पाण्याचे भांडे तसेच इतर मूलभूत सुविधा पूर्ण करून लाभार्थ्याने उपयुक्त प्रमाणे विविध केलेल्या कालमर्यादेत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. तर या ठिकाणी सेम लाभार्थीच्या अटी व शर्ती आहेत ते सेम असणार आहेत. ठराविक अटीच फक्त वेगळ्या आहेत, बाकी सर्व अटी सेम असणार आहेत. तर या ठिकाणी मासल कुक्कुट 3,000 ते 5,000 पर्यंत पक्ष्याच्या संगोपनाद्वारे उद्योजकता विकास ही एक योजना या ठिकाणी दिलेली आहे. तर या प्रकल्पाची किंमत असणार आहे ती 19 लाख रुपयाची किंमत असणार आहे. अनुदान सेम असणार आहे 50%, 75%. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3,000 पक्ष्यांसाठी 6 लाख रुपयाचं अनुदान असणार आहे. तर 5,000 पक्ष्यांसाठी 9.5 लाख रुपयाचं अनुदान असणार आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी म्हणजे ओपन कॅटेगरी मधील असणाऱ्या उमेदवारांसाठी. तसेच SC ST वाल्यांसाठी 3,000 पक्षी घेणार आहेत त्यांच्यासाठी 9 लाखाचं अनुदान असणार आहे. तर 5,000 पक्ष्यांसाठी 14,25,000 रुपयांचं अनुदान असणार आहे. याला सुद्धा अटी व शर्ती जवळपास सेमच असणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही GR सर्च करून तुम्ही पाहू शकताय. मित्रांनो, याचे जे अर्ज आहेत लवकरच सुरू होतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.